तर इथं मी काय बनवत होती, तर इथं मी ना चिंच भिजत टाकलेली होती. तर मला इथं चिंचेचं पाणी बनवायचं होतं. तुमच्या लक्षात आलं असेल, तर इथं मला पाणीपुरी बनवायची होती. तर इथं मी चिंचेचं पाणी बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मला आता तिखट पाणी बनवायचं होतं. तर इथं मी तुम्ही पाहिलं असेल, ते इथं मी मिक्सरच्या पॉटमध्ये पुदिना टाकला, सांबार टाकला, हिरव्या मिरच्या टाकल्या, एक अद्रकीचा तुकडा टाकला आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. इथं हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं, तर इथं लगेच पाणीसुद्धा तयार झालेलं आहे तिखटवालं. तर इथं मी गॅसवरती एका साईडनं गोड पाणी बनवायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये गूळ ॲड केलेला असल्यामुळं त्याला थोडंसं मी गरम करून घेतलेलं आहे. इथं पाणी दोन्ही पाणी बनवून तयार झालेले होते. आलूसुद्धा उकडून घेतले होते. कांदासुद्धा कट करून ठेवला होता आणि याच्यामध्ये मी आता 1-1 चमचा चाट मसाला ॲड केला आणि त्याच्यानंतर काळवालं जे मीठ असतं ना, तर ते पण सुद्धा ॲड केलं. जे गोड पाणी बनवलेलं होतं ना, तर ते थोडंसं मी तिखट पाण्यामध्ये ॲड केलं. मी करत असते. त्याच्यानंतर लगेच आहे ना, ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तर ह्या किराणा जेव्हा आणला ना, तर तेव्हाच आणून ठेवलेल्या होत्या ह्या पुऱ्या. तर टेस्टी पण लागतात आणि जास्त तेल पण उडत नाही. तर इथं पूर्ण पाणीपुरी बनवून तयार झालेली होती. इथं तिखट पाणी बनवलं, गोड पाणी बनवलं. तर इथं पूर्ण पाणीपुरी बनून तयार होती. तर देवांशले खूप इच्छा झाली होती खायची आणि त्याला असे पदार्थ खायला आवडतात. तर मी त्याला घरीच बनवून देत असते. बाहेरचं तर काही सहसा देत नसते. म्हणजे बाहेरचं देण्यासाठी मी त्याला टाळतच असते. घरी आपल्याला म्हणजे थोडंसं काम जरी जास्त पुरलं तरी चालते. पण मी सहसा म्हणजे त्याला घरी बनवूनच ह्या वस्तू खाऊ घालत असते. आणि त्याचा एक आहे, त्याला बाहेरच्या वस्तूंपेक्षा आहे ना, घरी बनवलेल्या वस्तूच जास्त आवडतात. कारण त्याला बाहेरची पाणीपुरी बिलकुल आवडत नाही. पण जी घरी बनवली जाते ना, तर तो खूप म्हणजे चांगल्या प्रकारे खातो. तर इथं मग आम्ही मस्त टीव्ही पण चालू होती. टीव्ही पाहता-पाहता इथं पाणीपुरी खाल्ली. या तुम्ही पण पाणीपुरी खायला. ज्यावेळेस मी पुऱ्या तळल्या ना, तर त्यावेळेस बऱ्याचशा पुऱ्या फुगल्या नव्हत्या. म्हणजे इथं पपडी तयार झाली होती आणि पपडी खाण्याची वेगळीच मजा असते. तुम्ही कितीही पाणीपुरी खा, पण जोपर्यंत आहे ना, पपडी खाल्ल्या जात नाही, तोपर्यंत पाणीपुरी खाल्ल्यासारखी वाटतच नाही. तर ती पण एन्जॉय केली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.